आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि शशिकांत आणि मनीषा आपल्या दोघांचंही खास स्वागत. मित्रांनो, आज चला उद्योजकांशी बोलूया या सिरीज मध्ये आपण एक 15वे जे सिरियल आहे, 15वा एपिसोड आहे आणि हा एपिसोड खूप विशेष आहे. विशेष याच्यासाठी की एक कपल पहिल्यांदा आपल्या वेबिनार मध्ये येत आहे आणि दोन्ही एंटरप्रेन्योर कपल आहे. हे आयडियल कपल आहे. आपल्या महाराष्ट्र नाशिक मध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्र बाहेर सुद्धा त्यांचं नाव आहे. ते वरुण ॲग्रोचे दोन्ही संचालक आहेत. मनीषा ताई धात्रक आहेत आणि शशिकांत धात्रक आहे. हे दोघही जण मित्रांनो आज फूड प्रोसेसिंग विषयात त्यांनी इतिहास घडवला आहे. नुसतं फूड प्रोसेसिंग नाही तर अनेक ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी एंट्री केली आहे त्या त्या क्षेत्रात त्यांनी एक सर्वोच्च शिखर गाठलेलं आहे. 1993-94 मध्ये शशिकांत धात्रक आमच्याकडे आले होते आणि त्यांनी आमचा एक उद्योजकता विकास कार्यक्रम केला होता. आणि त्या उद्योजकता विकास कार्यक्रम केला तेव्हा तेव्हा कधी वाटलं नव्हतं की शशिकांत एवढी मोठी झेप घेईल. मित्रांनो, पण ऑफकोर्स त्यांचे स्वप्न मोठे होते. पाहिजे तो सपोर्ट कुठूनही नव्हता. अगदी मी सुद्धा त्यांना मोठी झेप घेताना थोडासा विचार करायला सांगत होतो. पण मात्र शशिकांतचा निर्धार पक्का होता आणि अगदी कोणताही सपोर्ट नसताना अगदी ओव्हर इन्व्हॉइसिंग करून खिशात पैसे बी नव्हते. असं नाही की खूप पैसे आहे, घरच्यांचाही तसा पाहिजे तो सपोर्ट नाही, परंतु अगदी खिशात 5,000 रुपये नसताना यांनी व्यवसाय सुरू केला. वरुण ॲग्रो, जांबुटके नावाचं गाव आहे पेठ रोडला. तर त्या गावात त्यांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला. पहिले 10 लाखाचं जर ओव्हर इन्व्हॉइसिंग करून लोन घेतलं. कसा बसा तो चालू केला. अनेक अडचणी आल्या. तो अगदी एकदा तर असं आलं की पूर्ण युनिट जळून खाक झालं. पण याच्यातून सुद्धा परत उभारी घेऊन आज 16 एकर जागेमध्ये किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या जागेमध्ये आज महाराष्ट्रातलं 2nd नंबरचं फूड प्रोसेसिंग प्लांट त्यांचा आहे. तिथे मँगो, टोमॅटो, पपया, बनाना, या पेरू, गवा ज्याला आपण म्हणतो, याचं पल्प तयार करतात. अत्याधुनिक मशीन्स त्यांच्याकडे आहेत. अगदी ज्या इम्पोर्टेड मशीन्स आहेत. एवढंच नाही तर त्यांच्याकडे या मशीन बरोबर अनेक काही अजून गोष्टी त्यांनी केल्या आहे की त्या हे जर फूड प्रोसेसिंगचं मशीन आहेच, फूड प्रोसेसिंगचं एवढं मोठं युनिट आहेच, पण त्याच्याबरोबरही काही अजून उद्योग ते चालवत आहेत. फूड प्रोसेसिंगचं आज असं आहे की अगदी तुम्ही जर ते युनिट बघितलं की इकडून आंबा जातो, पलीकडे फक्त पॅक होऊन रस बाहेर पडतोय. तर असं एवढं अत्याधुनिक असं ही टेक्नॉलॉजी त्यांनी नाशकात आणली आणि आज ते सक्सेसफुल करून दाखवलं. खरं फूड प्रोसेसिंग युनिट सक्सेसफुल करणं हे खूप चॅलेंजिंग काम असतं. कारण काय की जेव्हा जोपर्यंत आपण प्रोसेसिंग करत नाही तोपर्यंत ते फ्रूट व्हेजिटेबल आपण म्हणतो वाया जातं. पण आपण करायला लागलो की त्याचा सप्लाय हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. आणि अशा वेळेला असे व्हरायटी ऑफ फ्रुट्स प्रोसेस करून त्यांनी युनिट अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलेलं आहे. आज त्यांची 80 देशांना निर्यात होऊ राहिली आणि हिंदुस्तान युनिलिव्हर सारखं मोठी कंपनी, त्या कंपनीला त्यांचं सप्लाय आहे. या व्यतिरिक्त त्यांचं आता सध्या एक मोठं नाशिक विभागातलं नाही, महाराष्ट्रातलं कदाचित सर्वात मोठं स्टोन क्रशर ते करतायत. एक खूप मोठं प्री कुलिंग त्यांचं युनिट आहे. तिथे द्राक्ष आणि इतर फळ भाजीपाल्यांचं ते प्री कुलिंग करतात. याशिवाय त्यांनी क्रेट्स, ज्या आपण टोमॅटोला किंवा इतर वेगळ्या यांना जे क्रेट वापरतो ते क्रेटचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुद्धा त्यांचं आहे. हजारो लोक आज त्यांच्याकडे काम करतात. आणि विशेष सांगायचं, हे सगळं युनिट हे स्वतःच कन्स्ट्रक्ट केलंय त्यांनी. कोणाच्याही मदत नाही घेता स्वतःच कॉन्ट्रॅक्टर, स्वतःच बिल्डर आणि स्वतःच उद्योजक असं मल्टिपल याच्यामध्ये काम करतात. मनीषा ताई जे आहे ते ओव्हरऑल टोटल मॅनेजमेंट ऑफ द युनिट, असं आपण म्हणतो ना, एक महिला एक अतिशय उत्कृष्ट मॅनेजर असते, त्याचं मूर्तिमंत उदाहरण किंवा त्याचा एक आपण म्हणतो वस्तुपाठ इथे घालून दिलाय मनीषा ताईंनी. जे फूड प्रोसेसिंग मध्ये जनरली एवढं मोठ्या स्केलवर युनिट सक्सेसफुल होत नाही, पण ते यांनी करून दाखवलेलं आहे. आणि याच्या मागे मनीषा ताई यांचं खूप चांगलं मॅनेजरल स्किल्स त्या वापरतायत. आणि शशिकांत धात्रक जे आहेत हे पूर्णतः एक्झिक्युशन मध्ये काम करतात.
आणि टोटल एक्झिक्युशन ऑफ द युनिट. म्हणजे KY इज ऑलवेज बिझी. आजही 16 तास 18 तास काम करतात आणि अतिशय आज महाराष्ट्राची शान म्हणता येईल अशी एक कपल आहे. मी या दोघांचं स्वागत करतो परत एकदा. दोघांचं स्वागत, मनीषा ताई आणि शशिकांत, या दोघांचं मी परत एकदा स्वागत करतो ऑन बोर्ड. आणि त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी हे सगळं जो त्यांचा उद्योजकीय जर्नी आहे, तो हा जर्नी कसा केला, कशा पद्धतीने सुरुवात केली, काय अडचणी आल्या, कशा पद्धतीने त्या सोडवल्या, आणि एवढं मोठं युनिट जे टाकलंय ते कसं काय केलं, हे जरा सांगायला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आणि एक विशेष सांगायचं म्हणजे मनीषा ताईंनी सुद्धा आमचा एक फूड प्रोसेसिंगचा प्रोग्राम केला होता. दोघांनी प्रोग्राम केले आणि आज दोघंही खूप छान यशस्वी आहे. अर्थात मी असं म्हणणार नाही की हे आमच्या प्रोग्राममुळे झालं, परंतु त्यांच्यामधली ती एंटरप्रेन्योरशिप जी आहे ती खूप बाहेर आली या प्रोग्राममुळे, आणि त्यांनी खूप छान पद्धतीने सगळं आदर्श आपल्या सगळ्यांसमोर उभा केलाय. मी या दोघांनाही पहिले माझ्या मते शशिकांत थोडस, किंवा तुम्ही ठरवा कोणी सुरू करायचं, बट तुमच्या दोघांनाही बरेच काही प्रश्न विचारायचे आहेत. कदाचित आपल्याला 1 किंवा 2 एपिसोड सुद्धा लागतील, माहित नाही, पण तुमची स्टोरी ऐकायला सगळं महाराष्ट्र उत्सुक आहे असं मी नक्की म्हणेल. तर आपण जरा सुरुवात करावी. यांना अनेक पुरस्कार मिळालेले ह्या जोडींना, ABP माझा तर्फे काय, मग अगदी अपेडा तर्फे उद्योगवर्धिनीचे आयकॉन सुद्धा ते आहेत. अनेक वेगवेगळे पुरस्कार यांना मिळालेले आहेत. तर त्यांचं मी परत एकदा या बोर्डवर स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली जरा स्टोरी जी आहे, एक स्टोरी जर सगळ्यांना सांगावी. धन्यवाद. नमस्कार. हॅलो. हा सर, थोडस जोरात बोला तुम्ही, आवाज येतोय. असं येऊ का इकडं? हा सर, येतो का आवाज? हो, थोडा आवाज कमी येतोय सर. थोडा तुम्ही जवळ असाल त्याच्या, तर टॅबच्या जवळ असाल तर असं घेतला चालेल का? ठीक आहे, चालेल सर. ओके. मी शशिकांत नात्र, चांडक सरांकडे मी 94 मध्ये यांच्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट एक कोर्स केला. त्याच्यानंतर मी एक वरुण फूड्स म्हणून कंपनी टाकली आणि ती करत करत मी आजपर्यंत वरुण ॲग्रो ही त्याच्यामध्ये आम्ही बरेचसे प्रोडक्ट काढतो. त्याच्यानंतर द्राक्ष एक्सपोर्ट करतो आणि बाकी छोटे मोठे बरेचसे उद्योग. मला एक छंद लागलेला आहे, दरवर्षी काही ना काही करायचं नवीन, ते करीत राहतो. त्याच्याबरोबर काम करत असताना कंप्लीट झालं की मग माझी मनीषा जात्रके त्यांना मी टेक ओव्हर करतो आणि त्या तिथून पुढं काम चालू करतात. नवीन काम मी करीत राहतो, ते चालवत राहतात. या पद्धतीनं काम चालू आहे आमचं. त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहे. पहिले एक कोल्ड स्टोरेज, पहिले एक वरुण फूड्स म्हणून माझी एक छोटी कंपनी होती. केचप बनवायचो आम्ही. त्याच्यात सगळ्या प्रकारचे केचप, चिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर वगैरे बनवायचं आणि लोकल मार्केटला विकायचं. हे करत असतानाच मी असं ठरवलं आम्ही एक छोटंसं अजून मोठं युनिट पाहिजे, कारण त्याच्यातच गोल 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 फिरत होतो आम्ही. त्याच्यापेक्षा आपण नवीन काहीतरी करून आम्ही नवीन एक प्रोजेक्ट बनवला. तो स्वतःच केला आम्ही सगळं आणि त्याचं सर्चिंग चालू झालं. 2-3 वर्ष सर्चिंग केल्यानंतर मग आम्ही एक ॲसेप्टिक लाईन टाकली. त्याच्यासाठी बँकेसाठी खूप खेटा घालायला लागल्या. त्यांच्यासाठी ते बँक बोलले का आम्हाला हे पाहिजे, काय तुमचं बॅलन्स शीट नाही, हे नाही, ते नाही, कॉलेटरल सिक्युरिटी पाहिजे. म्हटलं आमची शेती आहे, शेतीच्या व्यतिरिक्त काहीच नाही म्हटलं. म्हणून आम्ही प्रयत्न करून शेवटी ते खूप प्रयत्न करून 2 वर्षात सँक्शन करून नंतर वरुण ॲग्रो आम्ही चालू केलं. त्याच्या अगोदर एक कोल्ड स्टोरेज बनवलं होतं आम्ही. त्याच्यामध्ये द्राक्ष शेतातले सगळे एक्सपोर्ट करायचो आणि एक्सपोर्ट करून नंतर त्याच्यातूनच परत एक दुसरी त्याच ठिकाणी आम्ही वरच्या साईडला एक डोंगर होता, तो प्लेन केला. आमच्याकडे स्वतःकडे मशीन गाड्या वगैरे होत्या, तो प्लेन केला. काही डॅममधून माती आणून तिथं भर दिली आणि मग ते युनिट टाकलं. प्लॅन बनवला. पहिले एक बिल्डिंग बनवली आणि नंतर एक बॉयलरची बिल्डिंग बनवली. त्यातच आम्ही युनिट चालू केलं. पहिले ऑफिस पण एकदम छोटंसं होतं, त्याच्यातच आम्ही पहिले ऑफिसपेक्षा म्हटलं पहिले प्रोडक्शन काढू. त्याच्यानंतर आम्ही मग त्या बिल्डिंगमधून थोडं साहित्य उरलं होतं, त्याच्यासाठी परत समोर एक जागा होती, तिथं खाली पाया बनवला. त्याच्यामध्ये 2 वर्षे आम्ही
लाकडाचं शेड बनवून त्यात आंबे वगैरे पिकवले, काही ड्रम ठेवले, नंतर हळूहळू पैसे आले, परत ते शेड बनवलं. असं करत करत आम्ही आता पूर्ण युनिट तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक कोल्ड चेनचा आम्ही एक गव्हर्नमेंटने आम्हाला एक सपोर्ट केला. कोल्ड चेनचं एक युनिट चालू केलं. त्याच्यामध्ये आयक्यूब वगैरे सगळ्या प्रकारचे भाजीपाल्यावर प्रोसेस करायला आता सुरुवात केलेली. त्याच्यानंतर आम्हाला खूप क्रेटची गरज होती. मी थोडासा अभ्यास करून एक क्रेटची कंपनी छोटीशी टाकली. लोकांना ड्रिप लागतं, ड्रिप पण टाकलं. आम्हाला केचपच्या बाटल्या लागतं, ते केचपचं पण केलं. असं ते एकत्र युनिट करून ते पण चालू आहे. आणि नवीन आता एक प्रोजेक्ट आहे माझ्याकडे. आम्हाला आर्टिफिशियल रेती बनवायची आहे. ती आर्टिफिशियल रेती बनवायची, पण त्याच्यासाठी मशिनरी कशा पाहिजे त्याचा अभ्यास चालू केला. आणि आर्टिफिशियल रेतीमध्ये मी आता नाशिकमध्ये कोणाकडेच ते मशीन नाही, ते मशीन घेतलेलं आहे आम्ही. फिनलँडचं मशीन आहे, मेट्सो कंपनीचं. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल वॉश म्हणून ही LNT कंपनी, काही मोठे मोठे बिल्डर किंवा असे रोडच्या कामांना आम्ही देणार आहे. तो पण प्रोजेक्ट चालू आहे. आता तिथूनच आलोय मी. आणि बाकी हा वरुणागरचा वगैरे सगळं चालू आहे. तर मॅडम सगळं बघत राहतात आणि चालू आहे त्या पद्धतीनं. आणि आता नवीन काहीतरी करीत राहील. हा बोला. खूप छान सचिन, तुम्ही अगदी खूप फास्ट तुमची स्टोरी सगळी सांगितली. मनीषा ताईंना मी आता विचारेल की आता सांगितलं आता शशिकांतने आपल्याला की सगळं चालू करून देतात आणि पुढे सगळं मॅनेजमेंट सगळं मनीषा. मॅडम, हे सगळं तुमचा एक व्यवस्थापन सगळं तुम्ही कसं करतायत? आणि खरं म्हणजे फूड प्रोसेसिंग युनिट चालवणं हे खरंच तारेवरची कसरत आहे. आणि एवढं त्याच्यात एवढं मोठं युनिट आहे. हे सगळं मॅनेजमेंट करताना कशा पद्धतीने सगळं तुमचं चालतं? कशा पद्धतीने तुम्ही कामाची विभागणी केली आहे? काय केलंय? कशा पद्धतीने सगळं एकंदरीत हे सगळं होतंय? लोकांना खूप उत्सुकता आहे. आज मोठ्या प्रमाणात लोक आले, जरा जाणून घ्यायची इच्छा आहे. ऍक्च्युली कसं असतं की आपल्या एरियामध्ये किती रॉ मटेरियल अवेलेबल आहे, कोणतं रॉ मटेरियल अवेलेबल आहे, याचा सगळ्यात महत्वाचा स्टडी असतो. जसं की दिंडोरी तालुक्यामध्ये टोमॅटो हे सगळ्यात जास्त प्रमाणात कल्टिवेट केले जातात. त्यामुळे फूड प्रोसेसिंग प्लांट टाकताना आपल्या एरियामध्ये कोणता फ्रूट आहे हे सगळ्यात महत्वाचा स्टडी जेव्हा केला, त्यावेळेस मग टोमॅटोवरच प्रोसेस करायची हे सगळ्यात पहिले फिक्स झालं. पण कुठलाही प्रोजेक्ट जर एकाच प्रोडक्टवर डिपेंड राहिला तर त्याची व्हायबिलिटी ही कमी होऊन जाते. म्हणून मग आपल्याकडे अजून कोणते फ्रूट मिळतात, मग त्या पद्धतीने ती मशिनरी टाकायची असं आपण फिक्स करतो. त्यावेळेस आम्ही स्टडी केला तर आम्हाला असं कळलं की फक्त टोमॅटो नाही तर सेम मशिनरी मधून थोड्या मशिनरी जर ऍड केल्या तर पर्टिक्युलरली प्रोडक्ट वाईज आपल्याला प्रोडक्शन करता येते. जसे की आपण एकाच लाईन मध्ये टोमॅटो, मँगो, ग्वावा, पपैया, बनाना काढतो. ऑफकोर्स थोडस लाईन चेंज करायला लागते, वेगवेगळ्या मशिनरी कनेक्ट करायला लागतात आणि मग हे प्रोडक्शन आपल्याला काढतो. Can you hear me? Yes, ma'am. Yes, continue. Yeah. So त्या पद्धतीने मग ते लाईन टाकल्यानंतर प्रोडक्शन काढलं जातं. ऑफकोर्स कुठलाही प्रोडक्ट जर आपण प्रोडक्शन करतो त्याची जर क्वालिटी मेंटेन केली नाही तर आपल्याला जगामध्ये एक्सपोर्ट मिळत नाही. हल्ली डोमेस्टिकचे सुद्धा फूड सेफ्टीचे खूप मोठे मोठे नॉर्म्स आहेत फूड प्रोसेसिंग मध्ये. जर आपण क्वालिटीचं प्रोडक्ट नाही काढलं तर आपल्याला इंडियामध्ये पण मार्केटिंग करता येत नाही आणि एक्सपोर्टचं तर चान्सच नाही. म्हणून सगळ्यात पहिले क्वालिटीवर आम्ही जास्त करून फोकस केला. मग क्वालिटीचं प्रोडक्शन करताना सगळ्यात पहिले जर रॉ मटेरियलची क्वालिटी बेस्ड असेल तर लाईन मध्ये प्रोडक्शन करता येतं. त्या पद्धतीने क्वालिटी मेंटेन करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग आहे. म्हणून रॉ मटेरियलचं कल्टिव्हेशन करताना सस्टेनेबली प्रॅक्टिस इम्प्लिमेंट करून ते डेव्हलप केलं, जेणेकरून टोमॅटोची इतकी बेस्ट क्वालिटी आली की ती प्रोसेसिंग युनिट मध्ये आल्यानंतर तिचं कलर, ऍसिडिटी हे इनिशियली चेक केलं जातं, नंतर ते प्रोडक्शन मध्ये घेतलं. आता ही असेप्टिक प्रोडक्शन करताना त्या फ्रूटला 2 वेळा वॉश केला जातो वॉशरमध्ये. त्यानंतर सॉर्टिंग बेल्टवर सॉर्ट केला जातो. सॉर्टिंग केल्यानंतर प्रोडक्शन ते फ्रूट कट होतं, क्रश होतं. क्रश झाल्यानंतर फ्रूट हॉट ब्रेक मध्ये जातं. हॉट ब्रेक मध्ये स्टीमने 90 to 95 डिग्रीला हॉट केल्यानंतर प्रोडक्ट पल्पिंग मध्ये जातं. जेव्हा पल्पर मध्ये गेल्यानंतर त्याचं पल्प निघतो, म्हणजे त्याचं स्किन आणि सीड हे वेस्टेज एका साईडला बाहेर पडलं जातं आणि पल्प हा त्याचा पल्प मग प्रोसेसला जातो. पल्प पुढे इव्हपोरेशनला जातो आणि त्याची ब्रिक्स 28 मेंटेन केल्यानंतर ती स्टरलायझर मध्ये जातं.
स्टरलायझेशन ही एक फार चांगली म्हणजे विदाउट प्रिझर्वेटिव्ह अशी एक प्रोसेस आहे की प्रोडक्ट मध्ये आपल्याला प्रिझर्वेटिव्ह टाकायची गरज नाही. असेप्टिकली स्टरलाइज झाल्यानंतर तो असेप्टिक बॅग मध्ये फिल केला जातो. ही असेप्टिक बॅग सुद्धा आपल्याला बाहेरच्या कंट्रीतून बोलवायला लागते, कारण आपल्याकडे असेप्टिक बॅग बनवण्याची मशिनरी अवेलेबल नाही. आपली असेप्टिक बॅग ही इटली मधून आणि चायना मधून बोलवल्या जाते, पण इटलीचेच प्लांट चायनामध्ये आहे म्हणून ती इटालियनच बॅग असते. या बॅगेमध्ये प्रोडक्ट फिल झाल्यानंतर त्याचं शेल्फ लाईफ 18 मंथ असतं आणि 18 मंथचं शेल्फ लाईफ म्हणजे आपण जर ते कंट्रोल टेम्परेचर मध्ये जर हे प्रोडक्ट ठेवलं तर त्याची शेल्फ लाईफ 24 मंथ असते. जर अँबियंट टेम्परेचर मध्ये प्रोडक्ट ठेवलं तर त्याची शेल्फ लाईफ 18 मंथ असते. अशा प्रकारे हे प्रोडक्शन आम्ही करतो. आणि मग हिंदुस्तान युनिलिव्हर, डेलमॉन्टे अशा MNC कंपन्यांना हे प्रोडक्ट दिले जातात. त्यांचे स्वतःचे ब्रँड आहेत केचपचे, ते केचप बनवतात. 7 ते 8 वर्ष टोमॅटो पेस्ट मी या कंपन्यांना देत होती. त्यावेळेस अनेक लोकलचे लोक मला विचारायचे की तुमचा ब्रँड केचप मध्ये दिसत नाही मार्केटमध्ये. आम्ही ऑलरेडी वरुण ॲग्रो नावाने केचप इंडस्ट्रियल आणि इन्स्टिट्यूशनल मार्केटमध्ये सेल करत होतो, B2B. परंतु जेव्हा सगळे लोक मला विचारायचे की तुमचा प्रोडक्ट प्राईम क्वालिटी मध्ये किंवा मॉल्स मध्ये दिसत नाही, मग मी ठरवलं की आपण ते एक चांगल्या क्वालिटीचं प्राईम क्वालिटीचं प्रोडक्ट बनवूया. आणि 2018-19 ला मी झिंगाट टोमॅटो केचप डेव्हलप केला. असेप्टिक प्रोडक्ट पासून जर आपण केचप बनवलं तर त्याची क्वालिटी खरंच छान आहे. आपण जेव्हा किसानचं प्रोडक्ट खातो तेव्हा सगळे लोक म्हणतात की किसानचा केचप हा खूप छान लागतो, कारण ते जी टोमॅटो पेस्ट वापरतात ती वरुण मध्ये असेप्टिक प्रोसेस केलेली असते. फ्रूट रिसिव्हिंग पासून, फ्रूट कल्टिवेशन पासून, फ्रूट प्रोसेस पर्यंत, फ्रूट पॅक पर्यंत एक टेक्नॉलॉजी यूज केली. त्यामुळे त्या टोमॅटो पेस्टची क्वालिटी इतकी सुंदर असते की त्यापासून बनवलेला टोमॅटो केचप हा खरंच झिंगाट मध्ये सुद्धा अतिशय टेस्टी लागतो. अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या प्रोडक्ट बनवतो. जॅम मध्ये पपैया, मँगो, ग्वावा याचं मिक्स जॅम मध्ये प्रोडक्ट यूज होतो. काही लोक मँगो जॅम बनवतात, किसान मँगो जॅम बनवतो. अनेक कंपन्या आहेत, मालाज, मॅप्रो जे जॅम बनवतात ते आमच्याकडून पपैया, बनाना, मँगो हे सगळं प्रोडक्ट परचेस करतात. आपण जर क्वालिटीचं प्रोडक्ट बनवलं तर आपल्याला डोमेस्टिक मार्केट आणि एक्सपोर्ट क्वालिटीचं बनवलं तर एक्सपोर्ट मार्केट मिळतं. मी अनेक कंट्रीमध्ये हे प्रोडक्ट एक्सपोर्ट करते. त्यामुळे काय होतं की आपल्याला डॉलर आणि युरो मध्ये पेमेंट मिळतं आणि आपली वायबिलिटी, आपल्या कंपनीची वायबिलिटी वाढते. जर आपण एक्सपोर्ट केला फूड प्रोडक्ट तर आपल्याला 5% सबसिडी सुद्धा मिळते. त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक कंट्रीमध्ये एक्सपोर्ट केल्यानंतर त्याचा ऍडिशनल 5% सबसिडीचा बेनिफिट सुद्धा घेतो. आजकाल सबसिडी घेण्यासाठी कुठल्याही ऑफिसला जायला लागत नाही. ऑनलाईन प्रोसेस असते, त्याच्यामध्ये ऑनलाईन प्रोसेस केल्यानंतर आपल्या अकाउंटला ती 5% सबसिडी ऑटोमॅटिकली क्रेडिट होते. असे अनेक फायदे आहेत एक्सपोर्ट केल्याने. आपण जी मशिनरी इम्पोर्ट करतो त्या मशिनरीला अनेक ड्युटीज अँड टॅक्सेस असतात. फूड प्रोसेसिंग मध्ये जर आपण त्या मशीन मधून काढलेला प्रोडक्ट जर एक्सपोर्ट केला तर आपले ड्युटीज आणि टॅक्सेस सुद्धा सेव्ह होतात. तो सुद्धा एक मोठा बेनिफिट आपल्याला मिळतो. जसे की 18%, 27% टॅक्सेस अँड ड्युटीज असतात, इम्पोर्ट ड्युटीज असतात. एवढ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट केलं तर आपल्याला त्या पर्सेंटेज रेशिओ मध्ये आपल्याला ते ड्युटीज सेव्ह होतात. मी स्वतः वरुण ॲग्रो मध्ये इतक्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट करते की मला ते टॅक्सेस अँड ड्युटीज 0 लागतात. फ्रेश व्हेजिटेबल सुद्धा आपण एक्सपोर्ट करू शकतो. आपल्या कंट्रीमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे व्हेजिटेबल्स आणि फ्रेश फ्रूट्स कल्टिवेट केल्या जातात, जसे की ग्रेप्स, बनाना, मँगो, अनेक व्हेजिटेबल्स पण आहे. व्हेजिटेबल्स मध्ये तर कट व्हेजिटेबल, लिफी व्हेजिटेबल, डाइस व्हेजिटेबल फ्रोझन फॉर्म मध्ये एक्सपोर्ट केले जातात, फ्रेश फॉर्म मध्ये एक्सपोर्ट केले जातात. आम्ही असेप्टिक मध्ये जेव्हा काम करत होतो तेव्हा अनेक फार्मर्स म्हणायचे की आमचा फक्त तुम्ही टोमॅटो घेता किंवा पपैया घेता, बनाना घेता, आमच्याकडे बाकी पण खूप लिफी व्हेजिटेबल्स असतात, कॉलीफ्लॉवर, कॅबेज आहे, तर ते तुम्ही घ्याल का, त्याच्यावर प्रोसेस कराल का. म्हणून जेव्हा आम्ही ती स्टडी करायला गेलो तर कोल्ड चेनचा प्रोजेक्ट एक मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगने स्कीम मध्ये
बसवलेलं होतं आणि त्याने मिळतो प्लस आपल्या प्रोजेक्टला सपोर्ट पण होतो. म्हणून मग कोल्ड चेनचा प्रोजेक्ट 1917 आणि 18 ला टाकण्याचं डिसाइड झालं. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगने ती सबसिडी सुद्धा डायरेक्ट अकाउंट मध्ये दिली. म्हणजे अशा प्रकारे जर मिनिस्ट्रीने गव्हर्नमेंटने आपल्याला सपोर्ट केला तर आपले प्रोजेक्ट रन होण्यासाठी त्याचा फायदा होतो. जर एक कंपनी छोटी असली 1 CR ची असली तरी 35% ची सबसिडी आपल्याला मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग देते. प्लांट जर 10 CR च्या वर असेल, कॅपिटल जर आपले स्वतःचे त्याच्यामध्ये 5 CR चे असेल तर आपल्याला गव्हर्नमेंट मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग 5 CR ची सबसिडी देते. अशा अनेक छोट्या मोठ्या योजना आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कंपनीला सपोर्ट. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे क्वालिटी मेंटेन केल्यामुळे आपल्याला मार्केट मिळालं, आपलं प्रोडक्शन कंटिन्युअस चालू असतं, आपल्याला पेमेंट पण परफेक्ट येतं. अनेक MNC कंपन्या आहेत ज्यांना चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट हवं असतं. ते करण्याचा जर मी प्रयत्न केल्यामुळे मला अनेक मोठ्या कंपन्यांची ऑर्डर येतात. स्वतःची क्वालिटी मेंटेन केल्यामुळे एक्सपोर्टची पण ऑर्डर चांगल्या प्रमाणात येते. आज लॉकडाऊन डिक्लेअर झाला तरी सुद्धा प्रोजेक्ट 1 सेकंड बंद न राहता कंटिन्युअस चालू राहिला, कारण फूड प्रोसेसिंग आहे. बाकी सगळे सेक्टर बंद झाले पण फूड प्रोसेसिंग सेक्टर हे असं आहे की एक्झाम्पल आता तयार झालं की कोरोना आला, पूर्ण युनिवर्स बंद झालं पण फूड प्रोसेसिंग युनिटला बंद करायची गरज पडली नाही. म्हणून मी सांगेल की फूड प्रोसेसिंग हा सेक्टर इतका बेस्ट आहे, तो जर चूज केला तर आपल्याला अनेक छोटे मोठे गव्हर्नमेंटचे पण बेनिफिट मिळतात आणि प्रोजेक्ट रन करण्यासाठी सपोर्ट. ऍक्च्युली प्रोडक्शन कॉस्ट हा खूप मोठा पार्ट असतो. एखादी इंडस्ट्री आपण जर रन करत असेल तर त्या प्रोडक्टची प्रोडक्शन कॉस्ट जर आपण कमी केली तर आपले प्रॉफिट मार्जिन वाढतं. कुठलाही बिझनेस टाकताना प्रॉफिट मार्जिन हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट असतो. अनेक लोक अननेसेसरी खूप मशिनरी परचेस करतात, अननेसेसरी नको तिथे एक्स्ट्रा पैसा टाकला जातो आणि मग प्रोडक्शन कॉस्ट त्याच्या हाय होतो. जर प्रोडक्शन कॉस्ट हाय झाला तर ऑब्विसली प्रॉफिट मार्जिन कमी होतो आणि प्रोजेक्ट व्हायबल होतो. जरी सबसिडीजची मदत झाली तरी पण प्रोडक्शन कॉस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, ज्याच्यामध्ये पॉवर, वॉटर, रॉ मटेरियल, लेबर कॉस्ट अशा कॉस्ट इन्व्हॉल्व असतात. खूप जास्त लेबर कॉस्ट जर झाली तर लेबर डिपेंडेंट जर प्रोजेक्ट झाला तर तो सुद्धा व्हायबिलिटी होत नाही. म्हणून सेमी ऑटोमेशन जरी असलं तरी चालेल, परंतु पूर्ण मॅन्युअल जर काम केलं तर त्याला क्वालिटी येत नाही. म्हणून कुठलाही प्रोजेक्ट फायनल करताना तो सेमी मॅन्युअल, सेमी ऑटो अशा पद्धतीने करा. जर आपण सेमी ऑटोमॅटिक केला तर आपल्याला आपल्या कपॅसिटी युटिलाइज करता येते. आपल्या कपॅसिटी युटिलाइज केल्यानंतर आपलं प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला व्हायबिलिटी मध्ये आहे. पॉवरचं जर आपण एव्हरी इयरली जर ऑडिट केलं तर आपल्याला कळतं की अननेसेसरी आपला पॉवर, आपली एनर्जी कुठे वेस्ट चालली आहे. म्हणून केव्हाही पॉवरचं कॅल्क्युलेशन आणि पॉवरचं ऑडिट हे करायलाच पाहिजे. ज्या वेळेस आपण वॉटर यूज करत असतो तर वॉटरचे मीटर ऑलवेज प्रत्येक लाईनवर ठेवले पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण फार इम्पॉर्टंट आहे ज्याने प्रोडक्ट कॉस्ट कंट्रोलमध्ये. ज्यावेळेस आपण कंट्रोलमध्ये प्रोडक्ट कॉस्ट ठेवतो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपले प्रॉफिट वाढले आणि मग आपली कंपनी रन होते. फ्रोझन युनिट मध्ये पण अनेक गोष्टी आहेत. फ्रोझन मध्ये टेम्परेचर फार इम्पॉर्टंट पॉइंट. ज्यावेळेस आपण टेम्परेचर कंट्रोल टेम्परेचर मध्ये प्रोडक्शन करत असतो, इन्स्टंट क्विक फ्रीजिंग मध्ये -45 डिग्री, -18 डिग्री असे कंट्रोल टेम्परेचर आपल्याला मेंटेन करायला. अशा टेम्परेचर मध्ये प्रोडक्शन काढल्यानंतर त्यांची क्वालिटी मेंटेन करायला कस्टमर व्हर्नियर कॅलिपरने त्याचे मेजरमेंट करतात. इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी कॅल्क्युलेट करायला. ज्या वेळेस आपण प्रोडक्शन कॉस्ट कंट्रोल मध्ये प्रोडक्ट काढतो आणि तो मार्केटमध्ये सेल करतो त्यावेळेस आपण डिस्ट्रीब्युशन किंवा मार्केटिंगवर थोडा फोकस करू शकतो. आपल्याकडे लोकली एक सब्जेक्ट किंवा एक इश्यू मी फेस करताना बघितलाय की लोक काही क्वालिटीचं प्रोडक्शन काढत पण असतील परंतु त्यांना त्या प्रोडक्टची मार्केटिंग करता नाही आल्यामुळे ते प्रोडक्शन किंवा ते कंपन्या फेल गेलेल्या आहेत. म्हणून मार्केटिंग हा एक खूप महत्वाचा फंडा आहे. ज्यावेळेस आपण प्रोडक्ट काय बनवतोय, त्याची क्वालिटी काय बनवतोय हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. जसे की आजपर्यंत म्हटलं गेले की ज्याला पिकवता येतं त्याला विकता येतं.
पण तसं नसतं. ज्याने पिकवलंय त्यानेच ते विकायचंय, तरच त्याला मार्केटिंग म्हटलं जातं. आणि म्हणून मार्केटिंग करताना आपल्या प्रोडक्टची क्वालिटी, आपण ते प्रोडक्शन कसं करतो आहे, हे जे आपण चांगलं काम करतोय तेच जर आपण परफॉर्मन्स मध्ये दाखवलं तर ऑब्विसली आपली मार्केटिंग पण. आणि मार्केटिंगवर डिजिटल मार्केटिंग, प्रिंट मीडिया मार्केटिंग, हल्ली अनेक मार्केटिंगचे फंडे ओपन आहेत. तर डिजिटल मार्केटिंग हा अतिशय इझी मार्केटिंगचा मीडिया आहे. तो आपण 100% युटिलाइज जर केला तर लोकांना कळतं की आपण काय प्रोडक्ट बनवतोय आणि त्या प्रोडक्टचे ब्रोशर, त्या प्रोडक्टचे फोटो, त्या प्रोडक्टचे टेक्निकल डेटाज आपल्याला तो फ्रंट पेजवर आणून लोकांना दाखवायला लागतो. आपण जेव्हा कस्टमरकडे जातो त्यावेळेस अनेक वेळा मी हे बघितलेलं आहे की लोकांना सांगता येत नाही आपण बनवलेलं काय. त्यामुळे त्या प्रोडक्टची डिटेल टेक्निकल नॉलेज आपल्याला असली पाहिजे, तरच आपण ती प्रोडक्ट सेल करू शकतो. डिटेल टेक्निकल क्वालिटी माहिती पाहिजे. म्हणून प्रत्येक वेळेस मार्केटिंग करताना आपला प्रोडक्ट आपण कसा बनवलेला आहे, त्याची कॉस्ट काय आहे, त्याची पॅकेजिंग कॉस्ट आहे, प्रोसेसिंग कॉस्ट आहे, त्याची रॉ मटेरियल कॉस्ट आहे, हे सगळं कन्सिडर करूनच आपण प्रेझेंट केलं पाहिजे. त्याचं मार्केटिंग पण केलं पाहिजे. जसे की मी सस्टेनेबली प्रोडक्ट कल्टिवेट करते, मी त्याचं मार्केटिंग करते की मी हा प्रोडक्ट बनवलेला आहे, हा प्रोडक्ट सस्टेनेबल कसा आहे. ज्यावेळेस मी त्याचं सस्टेनेबली मार्केटिंग केलं त्यावेळेस त्या प्रोडक्टला इतकी मागणी मिळाली की ती रिक्वायरमेंट मी फुलफिल करण्यासाठी मला नेक्स्ट मशिनरीला जावं लागतं. म्हणजे क्वालिटी मेंटेन करा, त्याचे सुपरफिशियली मार्केटिंग करा, म्हणजे मग आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो. ऑर्डर्स आल्यानंतर आपल्याकडे अनेक फायनान्समध्ये फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. LC डिस्काउंटिंग हा एक फंड असतो. अनेक कंपन्यांना जेव्हा प्रोडक्शन करतात त्यावेळेस त्यांना कॅश फ्लोचा खूप इश्यू असतो. ज्यावेळेस आपल्याला CC कॅश फ्लो जो आपला असतो, कॅश क्रेडिट, ते जर आपल्याकडे नसेल तर आपलं प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याकडे फायनान्स कमी पडतो आणि मग अनेक कंपन्या तिथे इश्यू फेस करतात. बेटर आहे की आपण आपला कॅश फ्लो कसा मेंटेन करायचा. प्रोडक्ट बनवल्यानंतर कंपनीला जेव्हा सेल करतो त्यावेळेस त्या टर्म्स असल्या पाहिजे. एक तर LC लेटर ऑफ क्रेडिटचा फायनान्स घ्या, नाहीतर प्रोडक्ट फायनान्स घ्यायला पाहिजे. वर्किंग कॅपिटल हे त्याच्यावर डिपेंड असतं की तुमचं मटेरियल सेल झाल्यानंतर तुमचे पेमेंटचे तुम्हाला किती पेमेंट कसं भेटणार, ती टर्म जर तुम्हाला कळली तरच तुम्ही ते प्रोडक्ट फायनान्स केल्यानंतर तुम्हाला त्याचं मशिनरी वगैरे सगळे एक्सपेन्सेस फायनल झाल्यानंतर तुमची मशिनरी चालू शकते, तुमचं प्रोडक्शन कंटिन्युअसली रन होऊ शकतं, तुमची सायकल चालू शकते. सो फायनान्स हा सुद्धा एक महत्वाचा क्रायटेरिया आहे. मशिनरी, क्वालिटी, प्रोडक्ट, प्रोडक्शन, फायनान्स आणि मार्केटिंग हे प्रत्येक सेक्टरमध्ये प्रत्येक एंटरप्रेन्युअरचं, प्रत्येक ओनरचं ओनरशिप टाकून लक्ष पाहिजे. कुठलाही एक सेक्टर जर दुर्लक्षित झाला तर त्यामुळे आपल्या प्रोडक्शन कॉस्टमध्ये प्रोडक्शन कॉस्ट होते आणि आपले लॉसेस जास्त. प्रत्येक एंटरप्रेन्युअरने जर आपली कंपनी कोणत्या सेक्टरमध्ये, स्मॉल स्केल आहे, MSME आहे, SME आहे, लार्ज सेक्टरमध्ये, पण हे जर सगळे पॉइंट बघितले तर 100% याचा फायदा आपल्याला. हॅलो, हा येतो, आवाज येतोय. खूप छान तुम्ही सांगितलंय. एकंदरीत ज्याला म्हणतो ना निश, सगळं जे पूर्ण व्यवसायाचं जे आहे ना, एक मॅन्युफॅक्चरिंग युनिटचं म्हणजे क्वालिटी सांभाळण्यापासून अगदी त्याचं मार्केटिंग करेपर्यंत, कॅश फ्लो मॅनेजमेंट पर्यंत, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहे आणि त्याचं टेक्निकल नॉलेज हे खूप महत्वाचं आहे. आता मला एक श्रोत्याचा प्रश्न, एक माझाही प्रश्न आहे. श्रोत्याचा असा प्रश्न आहे की तुम्ही एक रॉ मटेरियलच्या ऍश्युरन्स साठी, मलाही जी माहिती आहे की तुम्ही ऑलमोस्ट 3000 लोकांबरोबर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलंय आणि तुम्ही त्यांना अगदी ते उच्च क्वालिटीचे बियाणे देण्यापासून त्याला पूर्ण आणि त्याचं टोमॅटोही तुम्ही विकत घेतात. ही जरा थोडी प्रोसेस जरा जाणून घ्यायची लोकांना, की कशा पद्धतीने करतात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये सीड्स हे खूप इम्पॉर्टंट असतं. कोणत्या क्वालिटीचं प्रोडक्ट तुम्हाला हवंय त्या क्वालिटीचं प्रोडक्शन करण्यासाठी सीड्स मॅनेजमेंट हवं. सीड्स बनवणाऱ्या खूप कंपन्या आहेत. आम्ही युनायटेड जेनेटिक्स, सिंजेंटा अशा कंपन्यांचे सीड्स घेतो आणि आजपर्यंत शेतकरी जे शेती करत होता त्याला 15 ते 20
मेट्रिक टन फूड पर एकरेज मिळत होतं. आम्ही जेव्हा सस्टेनेबल वर्क मध्ये गेलो त्यावेळेस सीड्सचं मॅनेजमेंट म्हणजे सीड्स ही नर्सरीमध्ये जर डेव्हलप केली तर तिचं 100% आपल्याला रिझल्ट येतो. आणि तिचं ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर तिचं जी ग्रोथ असते प्लांटची ती खूप चांगल्या प्रमाणात होते. आणि तिला देण्यात येणारं फर्टिलायझर, पेस्टिसाइड हे कंट्रोल पाहिजे. म्हणजे कुणी काहीतरी सांगितलं आणि शेतकऱ्याने त्याचं काहीतरी ऐकलं तर त्याच्यामध्ये त्याचं प्रोसेसिंग कॉस्ट म्हणजे त्याची शेतीची कल्टिवेशन कॉस्ट हाय होते. जर आम्ही काय केलं, आम्ही इफको, बायर क्रॉप सायन्स अशा कंपन्यांना सोबत घेऊन त्यांना टेक्निकल नॉलेज दिलं की कुठला रोग आला झाडावर तर कुठलं पेस्टिसाइड्स द्यायला पाहिजे, कमीत कमी पेस्टिसाइड दिलं पाहिजे. फर्टिगेशन केल्यानंतर ड्रीप मधूनच जर वॉटर दिलं तर वॉटरचं सेव्हिंग होती. म्हणजे प्रत्येक क्रायटेरियामध्ये त्याचं सेव्हिंग होतं. जर ती सेव्हिंग झालं तर ऑब्व्हियसली त्या झाडाला जर जास्त क्वांटिटीमध्ये फ्रूट आलं. म्हणजे आम्ही जेव्हा फॉर्म्युलेटेड शेती करायला लागलो तर फॉर्म्युलेटेड मेथडमुळे त्याला इनपुट कॉस्ट कमी लागली आणि त्याचं यील्ड वाढलं. म्हणजे त्याचं फ्रूट जास्त क्वांटिटीमध्ये प्रोड्यूस झालं. पर एकरेज मध्ये 30 to 35 मेट्रिक टन फ्रूट आल्यामुळे शेतकऱ्याचं 100% प्रॉफिट वाढलं. आता कुठलाही बिझनेस असो, प्रोसेसिंग युनिट असो, फूड प्रोसेसिंग असो या शेतकरी असो, प्रत्येकाला जर फायदा झाला तरच तो ती क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन. महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये 15,000 हेक्टरवर शेती केली जात होती. त्यामध्ये टोमॅटो होते. ज्यावेळेस वरुण ॲग्रो 2011-12 ला वरुण ॲग्रो आलं आणि वरुण ॲग्रोने जेव्हा शेतकऱ्यांना सांगितलं की ह्या प्रकारची शेती करा, अशी शेती केल्यामुळे शेतकरी प्रॉफिट मध्ये राहिले. आणि ज्यावेळेस शेतकरी प्रॉफिट मध्ये राहिले त्यावेळेस अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो 15,000 हेक्टर वरून आज 35,000 हेक्टर पर्यंत शेतकरी टोमॅटोचं कल्टिवेशन करतात. कारण वरुण ॲग्रो ही अशी कंपनी आहे जी एका वर्षामध्ये 9 महिन्यापर्यंत टोमॅटोचं प्रोसेसिंग करते. मार्केटिंग सस्टेनेबल मध्ये केल्यामुळे अनेक शेतकरी वरुण ॲग्रोला जुडले गेले. फर्स्ट इयरला 650 फार्मर्स होते आणि आज 7,500 फार्मर्स क्रॉस केले. एव्हरी इयर अनेक फार्मर्स कनेक्ट होतात, त्याचा फायदा घेतात. प्रत्येक वर्षी आम्ही अनेक गोष्टी डेव्हलप केल्या, सीड्स डेव्हलप केले, व्हरायटी डेव्हलप केली, फर्टिलायझरचं स्वतःचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं जेणेकरून शेतकऱ्याला मार्केट फर्टिलायझर ज्या रेटमध्ये मिळतो त्याच्यापेक्षा डिस्काउंट रेटमध्ये त्याला कसा मिळेल हे बघितलं. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस शेतकऱ्याची इनपुट कॉस्ट कमी झाली त्यावेळेस शेतकऱ्याचा फायदा वाढला आणि त्याचप्रमाणे वरुण ॲग्रोचा फायदा. विन विन सिच्युएशन मध्ये आम्ही ऑलवेज काम करत असतो. आम्ही फक्त वरुण ॲग्रोचा फायदा होईल आणि शेतकरी मरून जाईल असा पहिल्या दिवसापासून केव्हाच विचार नाही केला. सगळ्यात पहिले विचार केला की शेती सस्टेनेबल होईल, शेतकऱ्याचा फायदा वाढेल आणि मग त्या शेतातलं क्वालिटीचं फ्रूट वरुण ॲग्रोला येईल. ऑब्व्हियसली वरुण ॲग्रो क्वालिटीचं प्रोडक्शन करेल. अशा प्रकारे आम्ही त्या सस्टेनेबल कल्टिवेशनवर, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवर खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून चांगला रिझल्ट घेतला. खूप छान. म्हणजे बेसिकली फार्मर मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे रॉ मटेरियल तुम्हाला एक उच्च क्वालिटीचं तुम्हाला येत आहे आणि त्यामुळे डेफिनेटली तुमचं प्रोडक्शन बी चांगलं आणि विन विन सिच्युएशन ही खूप महत्वाची जी तुम्ही सांगितली. आता काही बरेच प्रश्न आहे लोकांचे. त्याच्यामध्ये असं आहे की लॉकडाऊन आता खुलले तेव्हा फूड प्रोसेसिंग युनिटचं भवितव्य काय वाटतं तुम्हाला? त्याच्यामध्ये काय चेंजेस होणं अपेक्षित आहे काय? आणि नवीन उद्योजकांनी आता हे छोट्या प्रमाणात काही लोक सुरू करतात, त्यांनी कशा पद्धतीने सुरू करावं असे काही 2-3 प्रश्न मी एकत्र करून तुम्हाला विचारतोय. पोस्ट लॉकडाऊन आणि इंडस्ट्रीमध्ये ऑटोमेशन अजून किती येऊ शकतं फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री? ओके, सगळ्यात पहिले मी लॉकडाऊनचं सांगते. ज्या दिवशी पीएमने रात्री 9 वाजता डिक्लेअर केलं की लॉकडाऊन झालेला आहे त्या दिवशी आपल्या वरुण ॲग्रो कंपनीमध्ये 1000 मेट्रिक टन फ्रूट होता. त्याच दिवशी रात्री 12 वाजता GR डिक्लेअर झाले आणि मला आले की फूड प्रोसेसिंग कंपनी ही बंद करण्याची गरज नाही.
माझी कंपनी माझ्या स्वतःच्या गावात आहे, उमराळे बुद्रुक. त्या गावातले सरपंच, उपसरपंच, काही सदस्य आले आणि कंपनी बंद करण्यासाठी आले. परंतु त्या लोकांना माहीतच नव्हतं की माझ्याकडे GR होते. फूड प्रोसेसिंग युनिटचे GR सेंट्रल मधून आलेले होते की ही कंपनी तुम्ही रन करू शकता. हे सगळे लोक आल्यानंतर ज्यावेळेस मी पोलीस प्रोटेक्शन घेतलं, त्यांना दाखवलं की हे माझ्याकडे GR आहे, माझी कंपनी चालू ठेवण्यासाठी परमिशन आहे, आणि मग त्यांनी ती परमिशन दिली आणि माझं कंपनी चालली. लॉकडाऊन मध्ये सुद्धा फूड प्रोसेसिंगला परमिशन होत्या. बाकी कुठलाही सेक्टर लॉकडाऊन मध्ये चालू नव्हतं. त्यामुळे फूड प्रोसेसिंगचं जे भवितव्य आहे ते खरंच खूप मास आहे, ह्यूज आहे. फूड प्रोसेसिंग टाकण्यासाठी केव्हाच कुठेच कोणताच रूल बंद नसतो की संडे आहे की मंडे आहे, इयर बंद आहे, 1 मे आहे, कुठलाही डे असो, फूड प्रोसेस चालू ठेवा. गव्हर्नमेंटचे असे GR असतात आणि आपण ते चालू करू शकतो. ऑटोमेशन जो फूड प्रोसेसिंग मध्ये आहे तो खूप महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे क्वालिटीचे प्रोडक्ट आहेत आणि कमी वेळामध्ये जास्त प्रोडक्शन. परंतु रोजगार उपलब्ध व्हावा, एम्प्लॉयमेंट जनरेशन इज द इम्पॉर्टंट पॉइंट इन अवर कंट्री बिकॉज वी हॅव अ लॉट ऑफ लेबर्स. आता आपण सगळ्यांनी बघितलं लॉकडाऊन मध्ये मायग्रंट लेबर किती चालल्या गेले, त्यामुळे अनेक कंपन्या चालू शकत. आपण इंडियन लोकांनी जेवढ्या मशिनरी टाकले, जे काही सेक्टर्स आहेत, ऑटोमोबाईल असो, मेकॅनिकल असो, इलेक्ट्रिकल असो या फूड प्रोसेसिंग असो, प्रत्येक सेक्टरमध्ये कितीही ऑटोमेशन झाला तरी आपल्याला लेबरची गरज असते. फूड अनलोडिंग, लोडिंग, शिफ्टिंग, सॉर्टिंग, ग्रेडिंग अशा अनेक गोष्टी असतात जिथे आपल्याला लेबरची गरज असते. आणि तो प्रोडक्शन मध्ये ऑटोमेशन जर आपण केला तर आपलं क्वांटिटी आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टी मेंटेन होतात. म्हणून ऑटोमेशनला खूप स्पेस पण आहे, ऑटोमेशन करायला पण पाहिजे. ऑटोमेशन केल्यामुळे 100% क्वालिटीचं प्रोडक्ट बाहेर येतं. ओके. मनीषा मॅडम, एक असा प्रश्न आहे की तुम्ही आता एवढ्या 80 देशांना एक्सपोर्ट करतायत, तर हे एक्सपोर्ट क्लायंट कसे शोधले तुम्ही? एवढे सगळ्या देशांमधले क्लायंट कसे काय शोधले? त्याच्याबद्दल जरा काही श्रोत्यांचा प्रश्न आहे. क्वेश्चन थोडासा डिस्टर्ब झाला, मला जर रिपीट केला तर बरं. एक्सपोर्ट, तुमचं एक्सपोर्ट मोर दॅन 80 कंट्रीज आहे, 80 देशांना तुम्ही निर्यात करताय, तर हे बाहेरच्या देशातले जे ग्राहक आहे, विशेषतः पल्पला वगैरे, त्या पद्धती कशी शोधले आपण? त्याच्याबद्दल जरा श्रोत्यांना गायडन्स हवंय. एक्सपोर्ट अनेक कंट्री ट्रेड फेअर्स असतात, जसे की जर्मनी ट्रेड फेअर असतात, तर जर्मनी सुद्धा असतात. तर अनुग्रह हा जो ट्रेड फेअर आहे जर्मनीमध्ये, जो आपण अटेंड केला तर आपल्याला अनेक कंट्रीचे कस्टमर तिथे आलेले दिसतात. आणि मग आपण आपल्या प्रोडक्टचं, जसं मी अगोदरच सांगितलं की आपल्या प्रोडक्टचं ब्रोशर, आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग, डिजिटल क्लिप्स तयार करणे, डेटा ठेवणे, फोटो ठेवणे, हे सगळं डेटा घेऊन जर आपण ट्रेड फेअर अटेंड केले तर आपल्याला तिथे आलेल्या कस्टमरशी बोलल्यानंतर आपल्याला कळतं की कुठल्या कुठल्या कंट्रीमध्ये कुठे कोणते कोणते कस्टमर. जसे की त्यांची डायरी असते, डिक्शनरी असते, त्यामध्ये सुद्धा अनेक कंट्री वाईज असतात. आपण तिथे मीटिंग करून समोर आपण त्यांना सांगू शकतो, आपल्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन देऊ शकतो, आणि मग आपल्याला हळूहळू एक एक कंट्रीचे कस्टमर मिळतात. कंट्रीमध्ये 1-2 जरी कस्टमर मिळाले तरी माउथ टू माउथ पब्लिकेशन किंवा डिजिटल टेक्नॉलॉजीने आपली ऍडव्हर्टाइज होते आणि मग आपल्याला अनेक कस्टमर मिळतात. गल्फ कंट्रीसाठी दुबईमध्ये ट्रेड फेअर आहे फूडचं, ते पण आपण अटेंड करू शकतो. US मध्ये सुद्धा ट्रेड फेअर्स आहेत. सगळे ट्रेड फेअर्स आपल्याला गुगलवर गेल्यानंतर सुद्धा तिथे दिसू शकतात की कोणत्या कंट्रीमध्ये कोणतं ट्रेड फेअर कोणत्या महिन्यामध्ये असतं. एव्हरी 2 इयर, एव्हरी इयर ते सेम मंथ मध्ये रिपीट करत असतात. त्यामुळे फ्रेश फ्रूट हे दोघांचे पण आपल्याला ट्रेड फेअर्स अटेंड केल्यानंतर अनेक कस्टमर एक्सपोर्ट मध्ये मिळतात. ओके. विशेषतः म्हणजे तिकडे थोडस इंटरनेट वीक आहे, पण त्यांचं सारांश मी तुम्हाला सांगतोय की बेसिकली वेगवेगळे जे इंटरनॅशनल लेवलला जे एक्झिबिशन होतात, मग त्यांनी जर्मनी, दुबई, US अशी वेगवेगळ्या देशात जे खूप मोठे मोठे एक्झिबिशन होतात. मी स्वतःही एक जर्मनीचं एक्झिबिशन आता अटेंड करून प्रचंड तिथे फायदा होतो.
यू गेट अगदी इंटरनॅशनल क्लायंट सगळे एकाच ठिकाणी भेटतात आणि डेफिनेटली तुम्ही जर तिथे चांगल्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट केलं, आय थिंक दॅट इज अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी आणि खूप वाव आहे आपल्याला एक्सपोर्ट करायला, याच्यात काही शंकाच नाही. प्रोसेस फूड प्रोडक्टला खूप वाव आहे. तिथे 8-8 महिने, काही काही देश असे की जे 8-8 महिने बर्फामध्ये राहतात, तिथे काहीच होत नाही. तर त्या लोकांना प्रोसेस फूडला खूप वाव आहे आणि ते मनीषा त्यांनी बरोबर शोधलं आणि त्याप्रमाणे ते एक्सपोर्टही करतायत. आता एक श्रोत्याचा असा प्रश्न आहे की फूड प्रोसेसिंग लाईन तशी खूप मोठी आहे आणि भारतामध्ये बी खूप त्याला याच्यात वेगवेगळ्या डायव्हर्सिटी खूप आहे. तर अशा याच्यात नवीन एखादा प्रोडक्ट शोधायचा असेल किंवा करायचं असेल तर नेमकं काय बघायला पाहिजे? तुमचं काय मत आहे की कशा पद्धतीने ते करू शकता? आणि दुसरा असं त्याला लागूनच असा प्रश्न आहे की अशा केस मध्ये वरून अॅग्रो बरोबर काही टाईप किंवा असं काही होऊ शकतं का, असाही काही प्रश्न आहे. हॅलो हॅलो तुझा परत सेकंड क्वेश्चन मला तो कंटिन्यू मध्ये कळत नाही, एकदा परत रिपीट कर. हा, मी परत एकदा रिपीट करतो. एक श्रोत्याचा असा प्रश्न आहे की फूड प्रोसेसिंग लाईन खूप मोठी आहे आणि एवढ्या मोठ्या लाईन मध्ये नेमकं आपण एखादा प्रोजेक्ट शोधायचा असेल, एखादं प्रॉडक्ट आपल्याला प्रोसेसिंग करायचंय, तर नेमके कोणकोणते पॅरामीटर त्याला लावले पाहिजे आणि तो प्रोजेक्ट सिलेक्ट कसा केला पाहिजे, हा एक प्रश्न आहे. ओके. आणि दुसरं म्हणजे वरून अॅग्रोशी टाईप करून काही करता येणं शक्य आहे का नवीन उद्योजकांना, असा एक दुसरा प्रश्न आहे. ओके. फूड प्रोसेसिंग मध्ये आपण जे बघतो, आपण जर मॉल मध्ये गेलो तर आपल्याला जे फूड प्रोडक्ट दिसतात, मग काही व्हेजिटेबल असतात, फ्रोझन व्हेजिटेबल असतात, मिल्कचे असतात, ज्युसेस असतात. हे जे आपल्याला प्रोडक्ट दिसतात त्यातच आपण समजून घ्यायचं की आपला कुठला प्रोडक्ट आपण याच्यामध्ये करू शकतो. बेवरेज सेक्टर जे आहे ते खूप वास्ट आहे, त्याच्यामध्ये खूप अनेक प्रकारचे ज्युसेस बनवू शकतात. अशा काही कंपन्या आहेत ज्युसेस मध्ये सुद्धा की त्या छोट्या प्रमाणामध्ये ज्यूस 200 ml च्या बॉटल बनवून त्या मार्केटिंग करतात. म्हणजे प्रोडक्ट जर आपल्याला शोधायचा असेल तर फक्त मॉल गाठायचा आणि तिथे फूड प्रोडक्ट बघून त्यात आपण डिसाइड करायचं की ह्यामध्ये आपण काय बनवू शकतो. सेकंड क्वेश्चन, वरुण अॅग्रो सोबत जर टायअप केलं तर कुठला प्रोजेक्ट सस्टेन होईल? वरुण अॅग्रो मध्ये केचप, सॉसेस आणि फ्रूट पल्प्स आणि फ्रोझन बनवले जातात. ह्यामध्ये ऑर्गॅनिक प्रोडक्ट आम्ही आता बनवणार आहे. तर ऑर्गॅनिक मध्ये ज्या व्यक्तीला किंवा ज्या कंपनीला, ज्या सप्लायरला काम करायचं असेल तो वरुण अॅग्रो सोबत जॉईन होऊ शकतो. रॉ मटेरियल आम्ही डायरेक्ट फ्रेश आणि पूर्ण 100% परचेस करून आणतो, त्यामुळे तिथे काही प्रोसेस केल्यानंतर इकडे आणेल आणि मग इकडे प्रोसेस होईल अशी काही प्रोसेस नाहीये, कारण हे असेप्टिक असतं. याच्यामध्ये जर काही थर्ड पार्टी हे चेक करायला लागतं क्वालिटीमध्ये, लॅबमध्ये. याच्यामध्ये जर काही निघालं तर ते 100% प्रोडक्ट रिजेक्ट होतं. म्हणून आम्ही ते संपूर्ण प्रोडक्ट आमच्या कंपनीत आल्यानंतरच प्रोसेसिंगला घेतो. म्हणून फ्रेश फ्रूट किंवा व्हेजिटेबल्स वरून अॅग्रोला अटॅच झाल्यानंतर ते देऊ शकतो. पॅकिंग मटेरियल आहे, जसे की आम्हाला पॅकिंग मटेरियलला लायनर बॅग लागते, बॅरल्स लागतात. त्यामध्ये जर एखादा वेंडर असेल किंवा एखादी कंपनी असेल जे बनवते ते आम्हाला कनेक्ट होऊ शकतात. वरून अॅग्रो मध्ये 5 kgच्या कॅन्स आम्ही भरतो, पाउचेस भरतो. तर काही कंपन्या असतील ज्या ते प्रोडक्ट बनवत असतील तर त्या कंपन्यावरून अॅग्रोला 100% कनेक्ट होऊ शकतो. खूप चांगलं. तुम्हाला दोघांनाही हा प्रश्न आहे. तो म्हणजे तो मला माहिती की तुम्ही एक जेव्हा आपण युनिट सुरू झालं होतं त्याच्यानंतर काही वर्षांनी ते युनिट पूर्ण वरून अॅग्रो, जेव्हा ते फक्त केचप आणि ते बनवत होते तेव्हा एक युनिट पूर्ण जळून गेलं होतं. पूर्ण आग लागली होती, पूर्ण त्याच्यामध्ये नुकसान झालं होतं. शशिकांत बी तिथे असेल. शशिकांत, त्या सगळ्या याच्यातून एवढं मोठं जो तुमचा आघात झाला त्या आगीने आणि त्याच्यानंतर तुम्ही, मला तर जे लक्षात आहे की त्याच्यानंतर तुम्ही खूप खूप वेगाने पुढे आला आणि नेमकं हे जरा गणित जरा सगळं म्हणजे एवढ्या जेव्हा फिनिक्स पक्षी जसा याच्यातून राखेतून परत येतो, तर तसं तुमचं ही सुद्धा स्टोरी तशी आहे. पूर्ण खाक झालेलं होतं युनिट, त्याच्यातून तुम्ही परत भरारी कशी घेतली हे जरा श्रोत्यांना. काय म्हणता? अरे तुमचं शशिकांत, तुमचं जे काही युनिट जळालं होतं, आग लागली होती,
त्याच्यानंतर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पुढे आलात आणि आता एवढं मोठं केलं. तो जो प्रसंग होता सगळा, त्याच्यातून तुम्ही कसं सावरलं स्वतःला? काय माहिती का, आम्ही इन्शुरन्स वाले किंवा बँक वाले त्यांच्याशी रडगाडा न करता आपलं युनिट हळूहळू चालू करून दिलं आणि रुटीन मध्ये आलो आम्ही. नाही तर काय लोक करतात, युनिट झालं मग इन्शुरन्स जायला पाहिजे, त्यानंतर बँकेतून पैसे द्यायला पाहिजे, ती भानगड केलीच नाही आम्ही. हळूहळू चालू केलं, त्याच्यानंतर मग रुटीन मध्ये परत चालू केलं. अच्छा, आता नवीन म्हणजे मनीषा ताई सगळ्या दोघांना, मनीषा ताईंना विशेषतः पुढचे काय आता प्लॅन आहे? सांगतो की दरवर्षी एखादा काहीतरी नवीन प्रोजेक्ट ऍड करत राहतो. आता एवढं मोठं स्टोन क्रशर टाकायचं तुमचं चालू आहे, ते म्हणजे स्टोन क्रशर म्हणण्यापेक्षा आर्टिफिशियल सँड बनवण्याचं जे चालू आहे. आता अजून विशेषतः फूड लाईन मध्ये काय पुढचे प्लॅन आहे तुमचे? व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स? फूड लाईन मध्ये आमचं स्वतःचं जे प्रोडक्ट तयार होतं, जसे की पल्प, मँगो पल्प, गुआवा पल्प, तर त्याचं बेवरेजचं युनिट टाकण्याचं एक प्लॅनिंग आहे की आपलंच रॉ मटेरियल आपल्याच कंपनीमध्ये सेल होणार आणि त्याचं फिनिश प्रोडक्ट बाहेरून आपण मार्केटिंग करू शकतो. सेकंड, रेडी टू इट हा एक जो कन्सेप्ट आहे, जो आता खूप वास्ट इन्क्रीज होणार आहे, कारण प्रत्येक वुमन आता एज्युकेशन घेते आहे आणि एज्युकेशन घेतल्यानंतर ती नक्कीच घरी बसणार नाही. मग तिचा जो वेळ आहे तो सेव्ह करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट राहणार ती रेडी टू इट प्रोडक्ट. त्यामुळे तो फ्युचर प्लॅन मध्ये एक ड्रीम मोठा प्रोजेक्ट राहणार आहे, बेवरेजेस आणि रेडी टू इट प्रोडक्ट्स. हा, मनीषा ताई, तुम्हाला अजून एक प्रश्न. बिंग ए वुमन एंटरप्रेन्योर, एक महिला उद्योजिका म्हणून, एक महिला उद्योजिका बनण्याचं काय विशेष आहे किंवा त्याच्यात असं काय एक्स्ट्रा बेनिफिट तुम्हाला मिळतं किंवा काय एक्स्ट्रा ऍडव्हान्टेज असं वाटतंय तुम्हाला की महिलांनी उद्योजक होणं किती गरजेचं आहे? आणि तुमच्या इंटरव्हेन्शन मधून तर आम्ही पाहतोय की खूप म्हणजे जेव्हा तुम्ही एक साथ दोघांची आल्यामुळे आज युनिट तुमचं खूप मोठं झालंय, पण मॅनेजमेंट सगळं जे आहे ना हे तुमचं आहे. हे सगळं महिलांच्या मनात अनेक शंका असतात की आपल्याला कसं जमेल काय जमेल, परंतु तुम्ही तर एवढं मोठं उदाहरण आहे. आणि विशेष म्हणजे मलाही माहिती की तुम्ही युआर इंजिनियर, पण तुमचं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलंय तुम्ही, आणि तुम्ही या फूड लाईन मध्ये ज्याचं तुम्हाला काही माहिती नव्हतं त्याच्यात तुम्ही आलात आणि खूप चांगला एक आदर्श सगळ्यांसमोर उभा केलाय. तर एक महिला म्हणून, ज्या इथे बऱ्याच महिला सुद्धा आज अटेंड करतायत, त्यांना नेमकं तुम्ही काय संदेश द्याल की ज्यामुळे त्याही या उद्योगात क्षेत्रात पुढे येतील आणि तुमच्यासारखे यशस्वी बनतील? आपण जेव्हा एज्युकेशन घेतो तेव्हा जर टेक्निकल एज्युकेशन घेतलेलं असेल तर 100% इंजिनिअरिंगचं जे एज्युकेशन असतं, जे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि सिव्हिल हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन असतं. ते नॉलेज आपल्याला मिळाल्यानंतर आपण ते युटिलाइज कसं करायचं, म्हणजे मशिनरी ज्यावेळेस आपण परचेस करतो त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स पण आहे, इन्स्ट्रुमेंटेशन पण आहे, मेकॅनिकल पण नॉलेज यूज होतं. आणि अशा प्रकारचे टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळे आपली जी सेव्हिंग आहे, मी मगाशीच सांगितलं की प्रोडक्ट कॉस्ट सेव्हिंग करण्याची एक मेंटॅलिटी हवी आणि ती एक स्किल हवी. तर ती स्किल मॅक्झिमम इंजिनिअरिंग लोकांमध्ये असतेच की आपण ते मेथड आणि फॉर्म्युले कसे टाकायचे आणि त्याच्याने सेव्हिंग कशी करायची. ऑब्विसली मी एक लेडीज आहे, वुमन आहे, आणि वुमन असल्यामुळे क्वालिटीचं प्रोडक्ट बनवणे आणि खाणे हा एक स्वतःच्या मेंटली फंडा फिक्स केलेला असतो की मी जे बनवणार ते क्वालिटीचं बनवणार. त्यामुळे माझ्या कंपनीमध्ये तयार होणारा प्रोडक्ट 100% क्वालिटीचा होतो. आणि वुमन एक गोष्ट मॅनेजमेंट मध्ये खूप एक्सपर्ट असते, त्या एक्सपर्टीचा फायदा सुद्धा आपल्याला आपल्या प्रोडक्शन मध्ये करता येतो. त्यामुळे महिलांनो, वुमन्स किंवा मैत्रिणींनो, तुम्ही 100% मॅन्युफॅक्चरिंग मध्ये या. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आल्यानंतर आपलं क्वालिटी आणि मॅनेजमेंट स्किल यूज करा, जेणेकरून आपला प्रोडक्ट बेस्ट होईल. आणि एकदा का बेस्ट झाला तर माझ्या मते महिलांना मार्केटिंगचं स्किल सुद्धा खूप छान असतं, कारण त्यांना सांगता येतं की मी घातलेली साडी कशी सुंदर आहे इतरांपेक्षा, किंवा मी घातलेले दागिने कसे सुंदर आहेत. तर ते माझा प्रोडक्ट कसा सुंदर आहे, कसा बेस्ट आहे हे सांगायचंय, अजून काहीच नाही. ते जर केलं मार्केटिंग बेस्ट तर आपल्या प्रोडक्टला सेल पण खूप जबरदस्त असते. खूप छान. बरेच असे क्वालिटीज आहे ज्या महिलांमध्ये त्यांनी जर विचार केला तर पेशन्स आहे, क्रिएटिव्हिटी आहे आणि मॅनेजरियल स्किल्स आहे, खूप काही गोष्टी आहेत.
आणि त्याचा नक्कीच उद्योगात फायदा होतो. जो आपण घरामध्ये वापरतो त्या क्वालिटी फक्त आता बिझनेस मध्ये वापरायला सुरुवात केली. का मनीषाताई सारखं तुम्ही सुद्धा पोझिशन घेऊ शकाल. एक पुढचा प्रश्न आहे की म्हणजे श्रोत्यांकडून आलेला प्रश्न आहे की बरेच वेळेला नॅचरल कॅलॅमिटीज होत असतात, अवेळी पाऊस पडतो, वादळ येतं, काय होतं, याचा रॉ मटेरियलच्या सप्लायवर सुद्धा परिणाम होत असतो. तर अशा वेळेला म्हणजे असे नक्कीच काही गोष्टी आल्या असतील तुमच्या या एवढ्या आतापर्यंतच्या उद्योजकीय प्रवासात की तुम्हाला रॉ मटेरियल अवेलेबल नाही झालं किंवा काय प्रॉब्लेम्स आले, तर असं वेळेला कसं मॅनेजमेंट तुम्ही करता किंवा काय करता? फक्त एका एरियावर जर आपण डिपेंड राहिलो की एकाच एरियामधून आपलं प्रोड्यूस येईल, तर मग तिथे आपल्याला नॅचरल क्लायमेटचा त्रास होऊ शकतो. की आता जसे अनसर्टेन रेन होतात किंवा खूप हेवी विंड येते, त्यावेळेस आपलं रॉ मटेरियलचं नुकसान होऊ शकतं. म्हणून वेगवेगळे एरिया डेव्हलप करायचे. फक्त नाशिक जिल्हा एका जिल्ह्यावर डिपेंड नाही राहायचं. अनेक जिल्ह्यामध्ये अनेक स्टेट्समध्ये फार्मर्स डेव्हलप करायचे, आपल्या मेथड्स डेव्हलप करायच्या कल्टिवेशनच्या, जेणेकरून आपल्याला कुठलाही नॅचरल क्लायमेटचा प्रॉब्लेम आला तर आपण त्याच्यामध्ये रिझॉल्व्ह करून आपली क्वांटिटी सेव्ह करू शकतो. मी त्याच पद्धतीचा यूज करून मी फक्त नाशिक डिस्ट्रिक्टवर फोकस न करता मी अहमदनगर, औरंगाबाद, लातूर, बीड, गुजरात पर्यंत सुद्धा मी जाऊन फ्रूट आणते. आता माझ्याकडे मँगो चालू आहे जो रत्नागिरी जिल्ह्यातून येतो, गुजरात मधून येतो, कर्नाटक मधून येतो आणि साऊथ मधून येतो. म्हणजे कंपनीने एकाच एरियावर किंवा एकाच स्टेटवर डिपेंड न राहता अनेक ठिकाणी फार्मर्स डेव्हलप करायचे, अनेक ठिकाणचं फ्रूट ट्रान्सपोर्ट करून घेऊन यायचं, तर कंपनी व्हायबल होते. आणि फूड प्रोसेसिंग मध्ये कुठल्याही प्रकारचं जरी फूड तुम्ही प्रोसेस करत असाल तर अनेक एरियावर डिपेंड राहा. सगळ्यात बेस्ट सोल्युशन हा आहे की अनेक एरियावर डिपेंड असल्यामुळे आपलं प्रोडक्शन फेल होत नाही. खूप चांगलं. म्हणजे तुम्ही एकावर डिपेंड राहिला नाही हे खूप महत्वाचं आहे. आणि अल्टरनेट तुमच्याकडे रिसोर्स प्लॅन आहे. म्हणजे इथून तुम्ही मँगो 4 ठिकाणून घेतात आणि टोमॅटो सुद्धा शेजारच्या जिल्ह्यामधून घेतात. खूप चांगलं आहे की हा प्लॅन बेसिकली काय की ज्याला म्हणतो ऑलवेज आपण म्हणतो की प्लॅन बी तयार पाहिजे, प्लॅन बी फेल झाला तर प्लॅन सी तयार पाहिजे. तुमच्याकडे असे सगळे प्लॅन तयार असल्यामुळे युनिट असं कधी बंद पडण्याची वेळ येतच नाही आणि ते अव्याहतपणे चालू राहतं. अगदी लॉकडाऊन मध्ये बी चालू आहे आणि नंतरही चालू राहणार, याच्यात काही शंकाच नाही. इतकी चांगली जेव्हा तुमची मॅनेजमेंट आहे. आता एक असा प्रश्न आहे काही श्रोत्यांचा की बेसिकली आता ऑटोमेशन तुम्ही एक सांगितलं की ऑटोमेशन असेल तर क्वालिटी खूप चांगली मेंटेन करता येते, परंतु इनिशियली एवढं ऑटोमेशन करणं कदाचित जमणार नाही. तर एवढ्या मशिनरी मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं मग आणि मग एवढं नाही जमलं मग छोट्याशा काही मशीन मध्ये काही सेमी ऑटोमॅटिक काही मॅन्युअल अशा गोष्टी करून ते प्रोसेसिंग करावं लागतं. अशा वेळेला कशा पद्धतीने क्वालिटी मेंटेन होऊ शकेल आणि कशा पद्धतीने ते एनर्जी ग्रोथ होऊ शकेल? इनफॅक्ट तुमचं स्वतःचं एक उदाहरण आहेच ते, पण तरी सुद्धा एक तुमच्या तोंडून ऐकायला सगळ्यांना आवडेल कशा पद्धतीने केलं पाहिजे नवीन लोकांनी. नक्कीच. समजा खूप ऑटोमेशन नसेल तर हँड ग्लोव्ज घालून प्रोडक्टला हाताळणे, हेअर कॅप घालून प्रोडक्टच्या जवळ जाणे, अशा गोष्टी आपण मेंटेन केल्या पाहिजे. जसे की आता कोरोनामध्ये मास्क आणि हँड ग्लोव्ज सॅनिटायझेशन इम्पॉर्टंट आहे, तसंच फूड प्रोसेसिंग मध्ये पण काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. जर तुमच्याकडे ऑटोमेशन नसेल तर मॅन्युअली करताना सुद्धा विथ प्रिकॉशन्स जर मेंटेन केलं हायजीन आपण तर ते पॉसिबल आहे. इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर 100% प्रत्येकाला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करून प्रोडक्शन नाही काढता येत. तर सेमी ऑटोमध्ये जाऊन प्रोडक्शन केले तर क्वांटिटी भलेही कमी प्रमाणात असेल तर त्याचे प्रोजेक्ट पण छोटे असतात. 1 करोड, 4 करोड, 5 करोड, 10 करोड असे असतात. ऑब्विसली कुणी पहिले 20 करोडला जाणार नाही, पण जर छोटे प्रोजेक्ट टाकले, त्याचं मार्केटिंग केलं, त्यातले लूप होल समजून घेतले आणि त्यामध्ये मग हळूहळू डेव्हलप करत जर पुढे गेले तर ते प्रोजेक्ट सक्सेसफुल होतात. म्हणून प्रोजेक्ट डायरेक्ट फक्त खूप मोठा हवा, ऑटोमेटेड हवा असं केव्हाच कन्सेप्ट क्लिअर नाही करून घ्यायचं. स्वतःचा एक महत्वाचा कन्सेप्ट असा आहे की स्मॉल प्रोजेक्ट करा, त्यातले प्रॉब्लेम समजून घ्या, त्यातल्या इम्पॉर्टंट गोष्टी समजून घ्या आणि प्रोजेक्ट स्लोली आलेला प्रॉफिट त्यातच टाकून प्रोजेक्ट मोठे करायचे. खूप सुंदर. आता एक छोटासा पर्सनल प्रश्न आहे. तो असा आहे की जनरली असं म्हणतात की नवरा बायकोने एकाच ठिकाणी काम करू नये, पण तुम्ही दोघं एका ठिकाणी काम करतायत आणि ते लोकांना त्यांचं म्हणणं कसं चुकीचं आहे तुम्ही दाखवून दिलंय लोकांना.
हे नेमकं तुमची केमिस्ट्री कशी जुळते, कशा पद्धतीने तुम्ही एकच युनिटवर दोघं जण कशा पद्धतीने काम करतात आणि काय तुमच्या कामाची विभागणी कशी आहे. जसं शशिकांतनी सांगितलं, पण तरी एक सगळ्यांना जरा ते ऐकायला आवडेल थोडस डिटेल मध्ये की नेमकं तुमची सिंक्रोनाइज किती इतकी छान केमिस्ट्री असल्यामुळे आज वरुण ऍग्रोची घोडदौड मी स्वतः अगदी स्टार्टिंग पासून पाहिलेली आहे. तुमची केमिस्ट्री आहे, त्याचं यशाचं रहस्य आहे मला माहिती आहे. जरा ते ती केमिस्ट्री तुम्ही कशी जुळवली ते जरा सगळ्यांना ऐकायला आवडेल. प्रोजेक्ट मध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा फायनान्सचं डिसिजन मी घेत होती आणि ते कुठल्याच वेळेस रॉंग झालं नाही, त्यामुळे त्याच्यावर ऑब्जेक्शन काही घेतलं गेलं नाही. मे बी असं पण असतं, जर एखादे 2 प्रोजेक्ट फेल गेले असते तर मग ती केमिस्ट्री मॅच नसतीच झाली. प्रोजेक्ट हे सक्सेस होतच गेले बाय गॉड ग्रेस. आणि कामाचं तसं पार्टिशन होतं, सिव्हिल काम त्यांनी बघायचं, प्रोडक्शन काम मी बघायचं, फायनान्स मी बघायचा, बँक मी बघायची. अशा गोष्टींचं पार्टिशन केल्यामुळे मग तिथे एकाच ठिकाणी 2 व्यक्तींची टक्कर नाही झाली आणि काम जरा स्मूथली झालं आणि त्यामुळे ते ट्रॅकवर होत पण गेलं. आणि मी आता सांगितलं की मला परमेश्वराच्या कृपेने एक पण दिवस रिवर्स बघायला लागला नाही. मे बी ते पण एक महत्वाचं कारण आहे. सक्सेस जो मिळतो त्याच्यामध्ये सगळे वाद क्लोज होऊन जातात. खूप छान, खूपच सुंदर. आणि कामाकडे अगदी 24/7 जर दिलं आपण, पूर्ण डेडिकेटेडली काम केलं तर काय होऊ शकतं माझ्या मते तुमचं खूप मोठं उदाहरण आहे. आणि तुम्हाला दोघांनाही उद्योगवर्धिनीकडून आणि सगळ्या श्रोत्यांकडून भरभरून शुभेच्छा. पुढे याहूनही मोठे सक्सेस तुम्ही मिळवावे तुम्हाला, आणि वरुण ऍग्रोचं नाव महाराष्ट्रात आणि भारतात नाही तर जगामध्ये व्हावं, त्यांचे प्रोडक्ट पूर्ण जगामध्ये डिस्ट्रीब्यूट व्हावे आणि तुमच्या स्वतःच्या ब्रँडचे अजून काही प्रोडक्ट यावेत. जसं तुम्ही रेडी टू ईट आणि अशा काही बेवरेजेस मध्ये वगैरे काही येत आहेत, अजूनही तुमची प्रोडक्ट रेंज खूप वाढावी अशी अगदी हृदयापासून शुभेच्छा तुम्हाला देतो. आणि तुम्ही ते आलात आणि जे काही गायडन्स केलं सगळ्या श्रोत्यांना एक तासभर, की ज्यामुळे सगळ्यांच्या एक मानसिकता बदलण्यात त्याचा उपयोग होईल. विशेषतः महिलांना सुद्धा याचा या गोष्टींचा खूप फायदा होईल. आणि फूड प्रोसेसिंग मध्ये जे इच्छुक आहेत त्यांना एक अतिशय चांगली गाईडलाईन तुमच्या या वक्तव्यामुळे मिळालेली आहे. त्याचबरोबर एक वरुण ऍग्रोची सुद्धा गाईड करता येईल आणि पुढची दिशा काय राहील हे सुद्धा तुम्ही सांगितलेलं आहे. या सगळ्या एकंदरीत मार्गदर्शनाबद्दल मी तुमचे परत एकदा आभार मानतो. शशिकांतचे सुद्धा आभार मानतो आणि आपले देतो आणि इथे थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.